हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. चला तर मग मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया. मागच्या संपूर्ण आठवडाभरात आपण महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार ऐकले. याचं कारण हेच होतं की महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती 11 एप्रिलला असते. त्यानिमित्ताने आपण मागचा पूर्ण आठवडा महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार ऐकले. चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराने करूया. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. तर मित्रांनो, हा होता महात्मा फुले यांचा विचार. आपण दिनविशेष हे सत्र ऐकणारच आहोत, पण त्याआधी सगळ्यात महत्त्वाची बातमी तुम्हाला सांगायची आहे. ती म्हणजे राज्यातील वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 11 एप्रिलला होऊ घातलेली राज्य लोकसेवा आयोगाची संयुक्त पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रांमधून ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली जात होती. परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी देखील गेल्या आठवडाभरापासून सोशल मीडियावर आणि प्रत्यक्ष रस्त्यावर या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीच्या बैठकीमध्ये सर्वानुमते परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षानंतर कधी घेतल्या जातील त्याविषयी देखील निर्णय झाल्यावर कळवण्यात येईल, असं देखील या बैठकीत ठरल्याचं सांगितलं जात आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याची मागणी परीक्षार्थी विद्यार्थ्यांकडून देखील करण्यात आली होती. चला तर मग मित्रांनो, आता वळूया आपल्या दिनविशेष या सत्राकडे. या सत्राअंतर्गत आपण जन्म, मृत्यू, काही महत्त्वाच्या घटना यांच्याविषयीची माहिती दिनविशेष या सत्रात ऐकत असतो. म्हणजेच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट 11 एप्रिलच्या दिनविशेष या सत्रात. आजच्याच दिवशी 1827 साली श्रेष्ठ समाजसुधारक तसेच श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची, दास्याची मीमांसा करणारे क्रांतिकारक विचारवंत ज्योतिराव गोविंदराव फुले उर्फ महात्मा फुले यांचा जन्म झाला. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. जनतेने त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली होती. त्यांचा मृत्यू 28 नोव्हेंबर 1890 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1869 साली कस्तुरबा गांधी यांचा जन्म झाला. त्या महात्मा गांधी यांच्या पत्नी होत्या. महात्मा गांधींसमवेत त्यांनीही समाजकार्यात सहभाग घेतला होता. त्यांचा मृत्यू 22 फेब्रुवारी 1944 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1908 साली सोनी कंपनीच्या सहसंस्थापक मसारू इबुका यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 19 डिसेंबर 1997 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1770 ब्रिटनचे पंतप्रधान जॉर्ज कॅनिंग यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 8 ऑगस्ट 1827 रोजी झाला. 1919 रोजी आंतरराष्ट्रीय श्रम संघाची स्थापना करण्यात आली. ही संयुक्त राष्ट्रसंघाची एक विशेष संस्था आहे. ही संस्था जगातील मजूर वर्गाच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करते. 1887 साली चित्रकार जेमिनी रॉय यांचा जन्म झाला. भारत सरकारने 1955 त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं होतं. त्यांचा मृत्यू 24 एप्रिल 1972 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1904 साली गायक आणि अभिनेते कुंदनलाल सैगल यांचा जन्म झाला. हे भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात भारतीय बोलपटातील सर्वात लोकप्रिय गायक अभिनेते होते. आजच्याच दिवशी 1906 साली संस्कृत, प्राकृत, कोकणी या भाषांचे अभ्यासक डॉक्टर सुमित्र मंगेश कत्रे यांचा जन्म झाला. 1926 अमेरिकन वनस्पतीशास्त्रज्ञ आणि कृषीतज्ञ ल्युथर बर्बँक यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 7 मार्च 1849 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1951 साली अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचा जन्म झाला. या रंगभूमीवरील व चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. रिचर्ड ॲटनबरो निर्मित गांधी या चित्रपटातील कस्तुरबाच्या भूमिकेमुळे त्या आंतरराष्ट्रीय चित्रपट जगतात पोहोचल्या. आजच्याच दिवशी 1986 साली हॅलेचा धूमकेतू पृथ्वीच्या सर्वात जवळ येत 6.5 कोटी किलोमीटर अंतरावरून गेला. 2000 साली कर्करोग संशोधन क्षेत्रातील
अग्रणी शास्त्रज्ञ पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित कमल समर्थ उर्फ कमल रणदिवे यांचं निधन झालं. भारत सरकारने 1982मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं होतं. त्यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1917 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1977 साली भारतीय लेखक आणि कार्यकर्ते फणीश्वर नाथ रेणू यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 4 मार्च 1921 रोजी झाला. 2009 साली भारतीय लेखक व नाटककार विष्णू प्रभाकर यांचं निधन झालं. भारत सरकारने 2004मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं होतं. त्यांचा जन्म 21 जून 1912 रोजी झाला होता. आजच्याच दिवशी 2015 साली भारतीय लष्करचे जनरल लेफ्टनंट हनुतसिंग राठोड यांचं निधन झालं. 1971 सालच्या बांगलादेश मुक्तीसंग्रामातील योगदानामुळे त्यांना महावीर चक्र प्रदान केले गेले. त्यांचा जन्म 6 जुलै 1933 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1970 साली अपोलो 13 या यानाचे प्रक्षेपण झाले होते. 1755मध्ये कंपवाताचा मानवी मेंदूशी संबंध आहे हे सिद्ध करणारे शास्त्रज्ञ जेम्स पार्किन्सन्स यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 21 डिसेंबर 1824 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1992 साली चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक भालजी पेंढारकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला. 1937 साली लॉन टेनिस खेळाडू रामनाथन कृष्णन यांचा जन्म झाला. भारत सरकारने 1962मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं होतं. आजच्याच दिवशी 1979 साली युगांडाचे हुकुमशहा इदी अमीन सत्ता सोडून पळून गेले. आजच्याच दिवशी 1976 साली ॲपल कंपनीचे ॲपल 1 हे कम्प्युटर तयार झाले होते. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटतं ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 8698 80, म्हणजेच 8698869880. सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र पुन्हा आमच्या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता किंवा ऐकू शकता. त्यासाठी फक्त तुम्हाला आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, ज्याचं नाव आहे स्पेक्ट्रम अकॅडमी. तेव्हा ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.